इकडं चला या महिलांची आहे, इथल्या संपूर्ण ग्रामस्थांची आहे. जर माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ग्रामस्थांचं एकच मागणं आहे, त्याला फाशीची शिक्षाच द्यायला हवी अशी यांची मागणी आहे. अरे जीवला नाही, आरोपीला फाशी, जीवला नाही, आरोपीला फाशी, जीवला नाही, आरोपीला फाशी. घटना घडलेली आहे ती संताप आणणारी आहे, चीड आणणारी आहे. आता इथं जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलेल. काय मागणी आहे आपली, म्हणजे तुमच्या ताब्यातल्या आरोपीला अधिक शिक्षा करून काल जर तो ताब्यात मिळाला असता तर त्याचे तुकडेच केले असते. छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी पुणे, महाराज असते तर त्याला शिरच्छेद केला असता. पण काय होतं, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तरी आमचं कायद्याचं अधिकांचे चालू होतं. त्या अनुषंगाने ही केस फास्ट ट्रॅकवर चालली. नरसापूरची जी घटना बघितली आपण, त्या आरोपीला एका महिन्यात फाशीची शिक्षा सुनावलेली. नरसापूर त्याच धर्तीवर या हरामखोराला फाशी देणं. मी तर म्हणतो योगी पॅटर्न चालवला पाहिजे. कशाला फाशी? ही घटना घडल्यात तर आम्हाला जीवला न्याय पाहिजे. आणि जो आरोपी कोणी असो, मी असो, तुम्ही असो, कोणी असो, पण सरकारने त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर महिन्याच्या आतमध्ये दिलीच पाहिजे. जीवला नाही, आरोपीला फाशी, जीवला नाही, आरोपीला फाशी. शेतमजूर आहेत या, रोजच्या कामावर जाणाऱ्या, रोजंदारीवर जाणाऱ्या अशा या महिला आहेत. आणि या आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट करतात. इयत्ता 4थी शिकणारी ती मुलगी होती, उद्याची स्वप्न पाहत होती ती मुलगी. मात्र तिची कळी अशी ऐनवेळी कोमेजलेली आहे. त्या नराधमाने अशा पद्धतीने अत्याचार करून जर त्याला अशा पद्धतीने निर्घुणपणे तिचा खून केला असत तर त्यांची ही मागणी कुठेतरी ग्राह्य आहे. आणि ही शिवजन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या जुन्नरच्या भूमीमध्ये झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जो न्याय दिला तोच या आरोपीसाठी वापरण्यात यावा अशी संतप्त नागरिकांची मागणी येतात. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, जीवला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, जीवला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीचा एन्काउंटर झालाच पाहिजे, आरोपीचा एन्काउंटर झालाच पाहिजे. तुमची काय प्रतिक्रिया, काय मागणी असेल? निवेदन केलेले आहे त्या पद्धतीने आम्हाला असं मिळालं पाहिजे. निवेदन कोणाला देणार आहे आपण? चालू आहे आता पोलिसांकडे आळेफाटा पोलीस स्टेशन. रस्ता रोको केला, काल आरोपीला अटक केलेली आहे. आता तुमची मागणी काय? नाही, पोलिसांनी आम्हाला आहे ना योग्य ते जे आम्हाला अपेक्षा होतं त्याच्या पुढचंही सहकार्य पोलिसांनी केलेलं आहे. फक्त आता आम्हाला अपेक्षा अशी आहे की जी अगदी म्हणजे तोंडी मीडियासमोर त्या जी प्रशासनाची जी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ती त्या ठिकाणी दिली पाहिजे. पोलिसांबद्दल आम्ही त्यांच्या कामावर संतुष्ट आहोत. परंतु जे आम्हाला पाहिजे ना इथं आता ही जी पाहताय तुम्ही तर ते इथं येऊन समाजापुढे सांगितलं पाहिजे. म्हणजे आमच्या पुढच्या त्यांनी हे केलेलं आहे, आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आरोपीला देखील. पण म्हणजे आम्ही त्या ठिकाणी नुसती ऑनलाईन तक्रार देण्यासाठी गेलो असता इथं पाठीमागं आरोपी देखील पकडलेला आहे. म्हणजे एवढी फास्ट क्रिया झालेली. परंतु हे ज्या कागदावरती त्यांनी लिखी दिलं पाहिजे या पद्धतीने. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. आणि त्यामुळे या भागातील नागरिक जे आहेत ते संतप्त झाले. आपण आता या ठिकाणी बघू शकताय या नागरिकांनी जो आहे या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती ठिया मांडला आहे. आरोपीला फाशी या ठिकाणी जे ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. ताई तुमची काय मागणी आहे? आम्ही काल 3 वाजल्यापासून 3 ते 4 वाजल्यापासून त्यांचे सगळे बांधव शोधत होते. तर त्या शोधता नंतर म्हटले की आधी आम्हाला वाटलं की आई वडिलांबरोबर शेतात काम करायला गेली असेल. पण ती काम न करता ते म्हटले अहो ती घरातून गायब झाली. मग त्यांनी नंतर आमच्या इथे आणि अजून एका ठिकाणी CCTV चेक करायला सुरुवात केली. तर एका ठिकाणावरून CCTVने तो इकडे सायकलवर त्या मुलीला घेऊन येताना दिसला. तर त्या म्हटले की आता इथून पाहू. तर आमच्या इथं तो अलीकडेच अडवला गेला होता. तो आमच्या जो आमचा गुळाचा कारखाना होता तिथली शेती होती तिथून हे झाला होता.
तर नंतर तो एवढं करून सुद्धा म्हणजे तो परत ते सगळं कृत्य करून आपण जे पोलीस शोधत होते आणि पोलिसांचं सुद्धा कौतुक आहे साहेब. 9 ते 10 पोलीस सगळ्या तपास करत होते. आमच्याकडे एक जण होते जिथं CCTV बसले होते तिथं होते आणि सगळीकडे चौकशी. हे अख्ख्या गावात हा मुलगा त्यांना शोधू लागत होता, एवढी त्याची हिंमत झाली. आणि नंतर स्वतःच एका शब्दात फसला की हा हे बघा मी मुलगी घेऊन गेले. आमच्या तिथल्या एक महिलाने तिला पाहिलं होतं आमच्या बाजूला येताना, कारण की आज ही जी घटना घडली माझ्या शेताच्या शेजारीच घडलेली आहे. त्याच्यामुळे ही म्हणजे विचार सुद्धा नाही करता येत की अशी घटना आज आमच्या पिंपळवणीत किंवा आपल्या तालुक्यात शिवजन्मभूमीत अशी व्हावी. आणि याच्यासाठी मी निषेध करते आणि या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, कारण की आम्ही आज तिथं पाहिलंय स्वतः डोळ्यांनी की ह्या मुलीला काय केलंय, कसं केलंय. आज ही बोलण्याची गोष्ट नाहीये. आज मी पण महिला आहे, ती लहान महिला होती. आज आमच्याकडे हे सगळी जी बांधव आहेत, आज ही लताताई आहे ती भाची आहे त्यांची. आज ती सुद्धा आमच्याकडे पहिल्यापणापासून लहानपणापासून ते आमच्याकडे काम करतात. आज ह्या समाजाला शेतात काम करून म्हणजे गेल्याशिवाय आपण काही खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा याच्यात त्यांच्या 2 आजी घरी होत्या आणि तिला पण काहीतरी रॅश आलं होतं अंगावर म्हणून ती शाळेत गेली नाही आणि शाळेत नाही गेल्याचा हा सगळा हे झालाय. तर आज का होईना आज आपण ह्या आरोपीला सोडलं तर उद्या पण हा काल सोसवल, कारण की आज कुणी पण त्यांचं राहत नाही. सगळे म्हातारी माणसं घरी असतात. आज ह्या मुलीवर झालं, उद्या कोणत्या मुलीवर होईल, आज कोणत्या समाजातल्या होईल. तर ही गोष्ट होऊ नये, ह्या माणसाला फाशीच झाली पाहिजे ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने म्हणजे आमची हे इथं आम्ही आज आंदोलनाला बसलोय. फाशीचं जेव्हा आपण तुम्ही द्या लेखी तेव्हाच आम्ही इथून उठू, ही आमची सर्वांची भावना आहे. दरारा होता आमच्या समाजावर, त्यांचे दारू पिणारी जरा कंट्रोलमध्ये सगळे कंट्रोलमध्ये होते, परंतु आता तिथं पोलीस स्टेशन बंद. पिंपळवंडी गावामध्ये मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. ह्या मुलीला न्याय मिळायला हवा या मागणीसाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी रस्त्याच्या कडेला बसलेली आहे. या आरोपीला फाशी व्हावी अशा प्रकारची मागणी आहे. घटना घडल्यावर पुणे विभागाचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप भिल्ल, त्याचबरोबर DYSP धनंजय पाटील आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन या आरोपीला त्यांनी तात्काळ शोधून अटक केलेली आहे. परंतु फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या संपूर्ण पिंपळवंडीकरांची राहिलेली आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.